भक्तीचं प्रतीक असलेल्या ह्या भगव्या पताका, मानाचे गजराज, गुलालात माखलेले हे लाखो भक्तजन आणि वाद्यांचा हा गजर, खरंच हे दृश्यच विलोभनीय आहे. अनेक गावातून, शहरातून, जिल्ह्यातून, राज्यातून पायी चालत, देवाची पालखी नाचवत, देवांच्या नावाचा गजर करत, गुलाल उधळत आपल्या लाडक्या देवाचं दर्शन होणार, ही श्रद्धा मनोभावे ठेवून सगळे दुःख विसरून भक्ती रसात देहभान विसरलेले हे सगळे भक्त महाराष्ट्र राज्यातल्या धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यात साक्षात महादेवांचा अवतार असलेल्या सोनारी या गावात आपल्या कुलदैवताचं म्हणजे श्री काळ भैरवनाथांचं, त्यांच्या रथाचं दर्शन घेण्यासाठी इथे येतात. चैत्र आणि कार्तिक महिन्यात श्री काळ भैरवनाथांची यात्रा सोनारीत भरते. या दिवशी भक्तांची उत्सुकता असते ती म्हणजे श्री काळ भैरवनाथांच्या रथाचं दर्शन घेण्याची. भैरवनाथांच्या नावानं चांग भलं म्हणत, देवाच्या नावाचा जय जयकार करत, गुलाल उधळत हा रथ सोहळा भक्त साजरा करत असतात. श्री काळ भैरवनाथांचा रथ ओढण्याचा मान आपल्याला मिळावा म्हणून सर्व भक्तजन रथाला बांधलेल्या दोरखंडाला पकडून हा भैरवनाथांचा रथ ओढत असतात. साक्षात काळ भैरवनाथ रथात बसून गुलालात न्हाऊन सोनारीतल्या प्रत्येक भक्ताला दर्शन देत आहेत असंच वाटू लागतं. भक्तांनी भैरवनाथांच्या दर्शनाची वर्षभर वाट पाहिलेली असते, पण रथाचं दर्शन झालं की साक्षात काळ भैरवनाथांची भेट झाल्यासारखं भक्तांना वाटू लागतं. आग ओकणारं ऊन, पायाला बसणारे चटके, गळ्याला पडलेली कोरड, लागलेली तहान हे सार काही विसरून आपल्या लाडक्या काळ भैरवनाथांच्या दर्शनाला हे भक्त लाखोंच्या संख्येने दरवर्षी सोनारीत दाखल होतात. विशेष म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून वाजत गाजत आलेल्या या देवांच्या कावडी हे डोळ्याचं पारणं फेडतात आणि सोबत दिसतात त्या उंच उंच काठ्यांना फडकणाऱ्या दिमाखदार भगव्या पताका. आणि ही आहे मानाची कावड. काळ भैरवनाथांच्या सोनारी या गावाशेजारील असलेलं कंडारी या गावातली. कंडारी या गावातल्या कावडीचा मान सोनारीच्या देवासाठी खूप मानाचा असतो बरं. याच कावडीत बसून कंडारीतले काळ भैरवनाथ सोनारीला जातात. तिथे मंदिरात ही मानाची कावड आणि कावडीतल्या घागरीतलं पवित्र पाणी सोनारीतल्या काळ भैरवांच्या चरणी जोपर्यंत वाहत नाहीत तोपर्यंत सोनारीतले काळ भैरवनाथ रथात बसून सोनारी नगरीला दर्शन देत नाहीत. असा हा रिवाज आहे आणि म्हणूनच कंडारीतल्या या कावडीला मानाची कावड असं म्हणतात. सुतार समाजातल्या परिवाराला या कावडीत बसवून गुलालाची उधळण करत भैरवनाथांच्या नावानं चांग भलं म्हणत गावातले मानकरी ही कावड रीती रिवाजानं सोनारीत मानानं आणतात. जनतेवर केलेल्या अत्याचाराची शिक्षा म्हणून श्री काळ भैरवनाथांनी कंडासूर नावाच्या राक्षस राजाचा वध केला. कंडासुराचा ज्या ठिकाणी वध झाला त्याच गावाला कंडारी या नावानं ओळखलं जाऊ लागलं. कंडारी या गावात काळ भैरवनाथांची यात्रा भरते. लाखोनी इथेही भक्त येतात. काळ भैरवनाथांचं स्थान असलेल्या या मंदिरात गुलाल उधळून भैरवनाथांच्या नावानं चांग भलं म्हणत इथले भक्त दर्शन घेतात. कंडारीतले भक्त कावडीची नाचवत खेळवत पारंपरिक वाद्य वाजवत मिरवणूक काढतात. हा कंडारी गावातला भैरवनाथांच्या कावडीचा सुंदर असा दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी कंडारी नगरीत काळ भैरवनाथांचे भक्त येत असतात. ही कावड नाचताना पाहणं
म्हणजे शौर्याचा थरार पाहिल्यासारखंच आहे. कंडारीतून मानाची कावड सोनारीमध्ये येते, ती काळ भैरवनाथांची भेट घ्यायला. देवांची भेट झाल्यावर मगच काळ भैरवनाथांचा सोनारीतला रथ सोनारी नगरीला दर्शन देण्यासाठी मंदिराबाहेर येतो आणि लाखोंच्या संख्येने आपल्या कुलदैवताच्या श्री काळ भैरवनाथांच्या दर्शनासाठी आलेल्या आपल्या भक्तांना दर्शन देतो. खरंच श्री काळ भैरवनाथांनी सुवर्णासूर या राक्षसाचा ज्या ठिकाणी वध केला, असे हे गाव सोनारी. सुवर्णासुरावरून सोनारी हे गाव इतिहासात कोरले गेले. हा संपूर्ण श्री काळ भैरवनाथांचाच महिमा. श्री काळ भैरवनाथांच्या नावानं चांग भलं, श्री काळ भैरवनाथाच्या नावानं चांग भलं. लेखक निवेदक एस रमाकांत. धन्यवाद.